माजी आमदार आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेब त्यांना विनंती, या ठिकाणी आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं। स्वर्गीय संतोष देशमुख साहेबांना प्रणामाने वंदन करून आज महाराष्ट्रातील 12 बलुतेदार आणि 18 पगड जात्यांना आणि या समाजाला घेऊन चालणारा आमचा संतोष देशमुख आमच्यामधून निघून गेलेला आहे आणि ज्यांच्यामुळे हे कृत्य घडलेलं आहे तो वाल्मिक कराड, त्याला गोळा लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। मुख्यमंत्री ज्या वेळेला विरोधी पक्षनेते होते त्यावेळेला त्यांनी मनसुख हिरे प्रकरण शोधून काढलं। मग आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कुणाच्या दबावाखाली त्या ठिकाणी काम करताय हे तुम्ही या जनतेला उत्तर त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे। धनंजय मुंडे जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळामधून अजितदादा पवारांनी त्यांना हाकलून काढलं पाहिजे आणि ज्या अजितदादा पवारांनी त्या परिवाराला भेट दिली, एक माणुसकी म्हणून त्यांना खातं वाटप देणं गरजेचं नव्हतं, पण ते झालं। आजचा देशमुख हा मराठा नसून तो 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीचा आहे, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे। बीडमध्ये हत्या ही कुठल्या एका जातीची झाली नाहीये, एका मराठ्याची झाली नाहीये, तर माणुसकीची झालेली आहे आणि आज माणुसकी ही महाराष्ट्राला आपण सर्वांनी दाखवून दिलेली आहे। माझ्या सर्व पक्षीय नेत्यांना विनंती आहे, सभागृहामध्ये आमदारांनी बोललं, सभागृहाच्या बाहेर बोलले, वेगवेगळ्या संघटनेची लोक बोलली, पण शांत बसायचं नाही। एवढीच विनंती करून जोपर्यंत हा आका कोण आहे, जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही। जय भवानी, जय शिवाजी। त्यानंतर औसा विधानसभेचे आमदार आदरणीय अभिमन्यू पवार साहेबांना विनंती आहे, त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं। संतोष देशमुखांना मी लातूर जिल्ह्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो।